काल 30 डिसेंबर 2025 खूप मोठा ड्रामा झाला आणि जर तो तुम्हाला माहीत नसेल तर तो आज आपण कव्हर करणार आहे. आज आपण बघणार आहे की काल भरपूर मोठं भांडण झालं, भरपूर जास्त ट्विट्स पडले, भरपूर म्हणतात ते डिस म्हणतात, शॉट्स फायर्ड म्हणतात, ते सगळं झालं. MPSC गायडन्स वर्सेस री एक्झाम ग्रुप 2 जण आहेत. आय गेस अनिरुद्ध पवळ नाव आहे आणि आपले भागवत जोकरे आय गेस असं हे नाव आहे. ह्या दोघांमध्ये भांडणं झालीत. मग काय झालं, कशावरून सुरुवात झाली, कोणाचं बरोबर आहे, कोणाचं काय तथ्य आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहे. सो लेट्स स्टार्ट. बघूया आपण. MPSC गायडन्स आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे वर्सेस री एक्झाम ग्रुप. मी दोन्ही ग्रुपला जॉईन आहे, ऑनलाईन होतो, ॲक्टिव्ह होतो. मी सगळं फॉलो केलं. ड्रामा म्हणला याचा व्हिडिओ बनवू आपण, याचा विषय नाही. पहिली गोष्ट सुरुवात काय झाली बघा. बरोबर 7:30 वाजता बघा 7:25ला MPSC गायडन्सनी एक पोस्ट टाकली, आयोग तयारीत आहे. आता इथं आपण बघतो की ब्लर आहे. तर इथं काय आहे, ह्या पोस्टमध्ये काय होतं, तर ह्या पोस्टमध्ये अधिकाऱ्यांची नावं होती जे एका सेंटरला अलॉट झाली आहेत. म्हणजे काय की आता समजा आता इथं पुण्यामध्ये काय आहे की नुमवी शाळा आहे. तर नुमवी शाळेमध्ये कोण टीचर्स येणार आहेत, तिथं कोण पिऊन असणार आहेत, पिऊन म्हणजे आपले शिपाई, नंतर जे कुठले टीचर आपले एक्झामिनर असणार, कोण पेपर चेकर असणार, पेपर देणारे, हे सगळी लिस्ट होती. आणि ही लिस्ट काय असतं, एक जेव्हा गव्हर्नमेंट एम्प्लॉय असतो प्रत्येकाला तेवढं जातं ते की बाबा हे तुझी ड्युटी आहे. त्यात फोन नंबर होते आणि नाव होते. आणि ही लिस्ट MPSC गायडन्सनी टाकली. डेफिनेटली काही इल इंटेन्शन नसणार, त्यांनी चांगल्यासाठी टाकली की कारण MPSC गायडन्सचं असं मत आहे की एक्झाम वेळेवर होणार. त्यांनी टाकलं की आयोग तयारीत आहे. पण विषय असा झाला, ही जेव्हा लिस्ट टाकली, ही लिस्ट टाकताना त्यांनी ब्लर केली नाहीत, हाय तशी सगळ्यांची नावं टाकलीत. तुम्ही सांगा, जर एक सेंटर आहे आणि जर तिथं आपल्याला कळते कोण अधिकारी आहे, कोण काय आहे, तर जसं आपण म्हणतो सेटिंग लागू शकते, फोनाफोन येऊ शकते. हे माझ्या मते त्याला एवढं गांभीर्य आलं नाही. आणि ही बात आणि बघा की व्ह्यूज पण किती 9,500. आणि छपकरनं लक्षात आलं की हे बघा की आता इथं मी आता MPSC गायडन्स गायडन्स सर म्हणून टाकतो कारण मला नाव नक्की कन्फर्म नाही. तर भागवत सर, आता इथं भागवत सरांनी काय केलं, भागवत सरांनी डेफिनेटली ट्विटचं आपलं हे केलं, स्क्रीनशॉट काढला आणि बघा काय दिले डायरेक्ट. बघा 4 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसंदर्भात गोपनीय माहिती एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध केल्या, ज्या संबंधित अधिकाऱ्यांचे वैयक्तिक फोन नंबर आहेत. त्यामुळे एक्झाम परीक्षेत आपलं गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. संबंधित टेलिग्राम ह्याच्यावर मान्य आयोगाने कारवाई करावी. त्यांनी असं ट्विट टाकलं. त्यांनी काय केलं, आयोगाच्या निदर्शनात गोष्ट आली की लगेच MPSC गायडन्सनी त्याच्या खाली रिप्लाय काय दिलाय बघू. ते बघा, आयोगाने पोस्टपोन गँगला सिरियसली घेऊ नये, आम्ही वेळेवर परीक्षा घेण्यासाठी ठाम आहोत. MPSC आपले काय गायडन्स सरांनी डायरेक्ट त्या गोष्टीला हे इग्नोर केला आणि त्यांनी डायरेक्ट पोस्टपोन गँग म्हणून नाव देऊन टाकलं. डेफिनेटली कारण गायडन्स सरांचं म्हणणं काय, एक्झाम वेळेवर झाली पाहिजे. भागवत सरांचं म्हणणं आहे की PSI वाढ जे हक्क आहे तो झाला पाहिजे आणि त्यानंतर तशी एक्झाम झाली पाहिजे, हे असं आहे. ह्यानंतर काय ना काही तर वादविवाद झाले असणार. डायरेक्ट MPSC गायडन्स सरांनी काय टाकलं बघा की माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हा ट्विट करणारा इसम सर्वस्वी जबाबदार असेल, हे महाराष्ट्र शासन तसंच MPSC आयोगाने लक्षात घ्यावे. जे डायरेक्ट त्यांनी दिलं की बाबा मला जीव घेणी धमकीसारखं देऊन टाकलं की असं झालं आणि तुम्ही जर काय मला झालं तर जबाबदार हा असणार. हे दिल्यानंतर बघा खालीच दिले बघा की बघा आमच्यापैकीही कोणाची जीवाला काही हानी झाल्यास सर्वस्वी MPSC गायडन्स. जे जसं गायडन्स सरांनी रिप्लाय दिला तसंच आपल्या भागवत सरांनी रिप्लाय दिलाय. आणि दोघांनी एकमेकावर नाव टाकले की जर मला काय झालं तर समोरचा माणूस आहे. ठीक आहे. आता मला वाटलं हे झालं थांबल, पण नाही, थांबलं नाही. गायडन्स सरांनी ट्विट काय केलंय बघा. गायडन्स सरांनी ट्विट केलंय की हे बघा 4 जानेवारी रोजी होणारी संयुक्त गटब परीक्षा पुढे ढकलली, कोणत्या विद्यार्थ्याने स्वतःला काही करून घेतली तर डायरेक्ट हा भागवत जोकरे स्वतः जबाबदार असेल. त्यांनी आधी पहिल्यांदा काय म्हणलेले की जर माझं काय झालं बरं वाईट तर आपले भागवत सर जबाबदार. ह्यांनी डायरेक्ट दिलं की जर परीक्षा पुढे गेली तर डायरेक्ट सगळी जबाबदारी देऊन टाकली ह्यांना. ह्याच्यावर आपल्या भागवत सरांनी काय रिप्लाय दिला हे बघा. PSI वाढी बाबत माझी भूमिका स्पष्ट होती. डेफिनेटली भागवत सर काय म्हणतात की GR आला पाहिजे, PSI वाढ झाली पाहिजे, जे अन्याय ते हे झालं पाहिजे आणि त्यांनी तसंही दिले. तुम्ही हे वाचू शकता, मी एकदम हे काय वाचत नाही. ठीक आहे, असं झाले. मला वाटलं आता शांत होईल, तर हे बघा इथं दिलं. मग डायरेक्ट भागवत सर काय म्हणले की हे बघा की त्यांनी दिले की PSI वाढीबद्दल माझी भूमिका स्पष्ट होती आणि त्यांनी दिले की डायरेक्ट की MPSC गायडन्स म्हणजे आपले गायडन्स सर हे विरोधात आहेत जागा वाढच्या.
हे म्हणलं गायडन्स सर डायरेक्ट म्हणते की मी कधी विरोध केला. त्यांनी डायरेक्ट डिनायच केलं, मी विरोध केलाच नाही आहे. म्हणजे डायरेक्ट डिनायल झाल्यावर लगेच आपले भागवत सरांनी प्रूफ काढला. आणि या प्रूफमध्ये काय आहे तर गायडन्स सर आहे त्यांच्या टेलिग्राम चॅनलला त्यांनी बातमी दिलेली, आपलं हे ॲड दिली आणि ते आता वाचूया बघा. 4 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब परीक्षा 2025साठी आम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यरत असणार. ठीक आहे. सगळ्यात मेन काय ते एक मिनिट अरे हां जाऊ द्यात, हे घाण लिहिले सोडा गायडन्स सरांनी. म्हातारे कोतारे बुडाऊ आणि लुटारू गँग आता व्हा रिटायर. तुमचं वयवाढ दरवाढ जागावाढ IPL आणि इतर गोष्टी सर्व आम्ही वाढवणार आहोत. तुमच्यापेक्षा आम्ही लय भारी. डेफिनेटली ठीक आहे, लय भारी. हां निघा आता तुम्ही घरी, नाहीतर आम्ही परत नवीन भूमिका घेऊ. ठीक आहे. थोडं इन्सेन्सिटिव्ह पोस्ट आहे वाटतं मला असं की आपण जर MPSC अधिकारी होणार आहे आणि अशा गोष्टी बोलतो तर जरा इन्सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे, काय आता करणार, प्रत्येकाचे विचार. जाऊ दे. याला आता आपल्या भागवत सरांनी टाकलं बघा की असं उघड शासकीय अधिकाऱ्यांना धमकी देण्याचा प्रयत्न करण्यावर कारवाई होणार. हे म्हणल्यावर डायरेक्ट हे बघा प्रत्येकाचं आडनाव असं. मी घाटग्या, आता घाटग्या म्हटलं मला राग येईल, डेफिनेटली मला राग येणार होणार आहे. माझं आडनाव आहे, मी थोडी आणि हाय ते नाव माझं एकट्याचं नसतं, ते नाव भरपूर जणांचं असतं बरोबर. तर तसं गायडन्स सरांनी डायरेक्ट केले बघा की तिचे जोकर लावले का कामाला परत. शॉर्ट्स फायर्ड चुकीचे झाले माझ्या मते. ठीक आहे, म्हणजे पर्सनल गोष्टी झाल्यात आता, डायरेक्ट आडनावांवर गोष्टी झाल्यात. हे बघा एक मिनिट, हां हे झाले. त्यानंतर डायरेक्ट हे बघा हे दिले, त्यामुळं चुकलेली आहे. भागवत सर आपले ते म्हणालेत आणि गायडन्स सरांनी दिले बघा चॅनलवर 2024 पोस्ट बघ आणि निघ. डायरेक्टच निघ. म्हणजे मी जेवढं बघितलं दोघं इतकी तापलेली, डेफिनेटली एकमेकाचा राग आला असेल, एकमेकाला डायरेक्ट आव घालून आखी घाण भाषा जाऊ दे, सोडून द्या. हां आता बघा गायडन्स सरांनी डायरेक्ट वकिलाची धमकी दिली. हे बघा माझ्या दादाशी बोललो, उद्या वकील आहे तो, कळवतो सविस्तर, माझी बदनामी गेल्या महिन्यापासून सुरू आहे. डायरेक्ट धमकी दिली की मी मानहानी डिफॉमेशनचा दावा करणार, म्हणजे डायरेक्ट कोर्टात खेचणार. डायरेक्ट गायडन्स सरांनी करून टाकले. आता हे झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचं काय केलं की बाबा हे झालं की आपण ट्विटवरले खेळत बसलोय, त्याच्याऐवजी आमने सामने होऊन दे ना, एकमेकाला फोन करू आणि बोलून टाकू, असं दोघांचं म्हणणं झालं. एक्झाम ग्रुपवर ह्यांनी टाकलंय बघा की तुमच्याकडे मोबाईल क्रमांक सेव्ह आहे माझा. कारण हे बघा आता मी काय आहे, आय एम जस्ट अ स्मॉल यूट्यूबर, माझ्याकडं माझं एवढं रीच हे पण नाही आहे माझ्याकडं, नाही म्हणजे मी ॲक्टिव्ह नाही आहे एवढी टेलिग्राम चॅनल्समध्ये ते पूर्ण. माहितीच आहे तुम्हाला की काही माझे काही पोस्ट शेअर होत नाहीत, पण इथं सगळ्यांचे इंटरकनेक्टेड आहे, ग्रुप असतील डेफिनेटली. तर हे आपले भागवत सर म्हणायला लागले आहेत की गायडन्स सरांशी की तुमच्याकडं म्हणजे आपल्या एक दुसऱ्यांकडे मोबाईल नंबर आहे, तर हे आपण कशाला खेळत बसले ना, तुम्हाला टेलिग्रामला मेसेज कर, हे कर, डायरेक्ट इगो बाजूला ठेव आणि डायरेक्ट मला फोन कर. डायरेक्ट दिले आणि बघा दिले आयोगाच्या पारदर्शकतेवर विरुद्ध कोणीही, आणि मग तो कोणी असू दे म्हणजे कोणी फरक नाही पडत, काही कृत्य करत असेल तर त्यावर आम्ही आवाज उठवणारच. डायरेक्ट भूमिका घेतली, आवाज उठवणार म्हणजे उठवणार. ते झाल्यानंतर बघा टेलिग्राम हॅक करण्याचा केविलवाना प्रयत्न, कदाचित टेलिग्राम हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता हा प्रयत्न कुणी केला, गायडन्स सरांनी केला आहे का दुसऱ्या कुणी केला हे माहीत नाही, केला आहे का नाही हे पण माहीत नाही, पण ह्याने असा आरोप तर हे केला आहे. जसं यांनी भागवत सरांनी टाकलं की मला तू कॉन्टॅक्ट कर, तसं गायडन्स सरांनी पण टाकलं. हे बघा एक्झाम ग्रुपवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. डायरेक्ट कायदेशीर कारवाई डायरेक्ट. बघा सर्व ओनर अँड ॲडमिन यांना लवकर संपर्क साधावा. डायरेक्ट दिले आणि स्वतःचा कॉन्टॅक्ट आयडी दिला आहे, म्हणजे डायरेक्ट धमकी दिली आहे की संपर्क साधावा आणि माफी मागावी, कदाचित असं असेल. जर हे नाही मागितलं तर लिगल ॲक्शन घेण्यात येईल. तर अशा तऱ्हेने हे अख्खं शांत झालं. म्हणजे जे एक नॉर्मल ट्विटवर की एक नॉर्मल पोस्टवर जे सुरू झालेलं आणि तो जो फोटो त्यांनी टाकलेला गायडन्स सरांनी, त्यांनी का फोटो टाकलेला, फक्त एका गोष्टीसाठी टाकलेला की परीक्षा ऑन टाईम होणार आहे, तो डायरेक्ट एका लिगल बॅटलमध्ये बदलला आहे. आता बघू आपण, मला तर वाटत नाही की एक दुसऱ्याला कोण केस करेल, कारण शांत होऊन जातं थोड्या वेळी माणूस, पण जर झालंच तर मग आपल्याला तर अपडेट्स आहेतच.